व्हॉट इज सेंट्रल डोग्मा, हाऊ प्रोसेस ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन सिंथेसिस ऑकर्स, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये लिहावं लागतात. तर आजच्या या सेशनमध्ये आपण हेच पाहणार आहोत. तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या कल्पतरू पॅटर्न पुस्तकमध्ये. तर पाहूया आपण सर्वात पहिले या प्रोसेसेस ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन म्हणजे काय असतं. तर पहा, ट्रान्सक्रिप्शन हे पाहिलं की तुम्हाला बुकमध्ये ही डायग्राम दिसते पहा. पण हे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन या सर्व प्रोसेस होतात कशासाठी. तर या प्रोसेसमुळे कॉम्प्लेक्स प्रोटीन सिंथेसिस होत असते. कॉम्प्लेक्स प्रोटीन सिंथेसिसचा क्वेश्चन आला की ह्या तिन्ही प्रोसेसेस बद्दल आपल्याला डिटेल लिहावं लागेल. तर पहा, कॉम्प्लेक्स प्रोटीन सिंथेसिस होतात. प्रोटीन्स तर आवश्यक असतात. आपण प्रोटीन्सला बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ बॉडी म्हणतो. बॉडी मधल्या सर्वच्या सर्व जे स्ट्रक्चर फंक्शनचे जे आहेत त्या सर्वासाठी आपल्याला प्रोटीन्स आवश्यक असतात. जसे की आपले कलर, स्किन कलर असो, नाकाचा शेप असो, किंवा मग जीन्सला एक्सप्रेस होण्यासाठी सुद्धा प्रोटीन्सच हेल्प करत असतात. तर या एवढ्या आवश्यक असणारे प्रोटीन्स कसे बनतात तर हे आपल्याला पाहायचं या प्रोसेस थ्रू. तर सर्वात पहिले पहा ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस होते कशासाठी, जी प्रोटीन बनवायचे आहेत ना त्या प्रोटीन बनवण्यासाठी जी इन्फॉर्मेशन लागते ती असते आपल्या डीएनए कडे. डीएनए म्हणजेच काय तर डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. ह्या डीएनए वर ही असणार आहे इन्फॉर्मेशन प्रोटीन्स बनवण्यासाठी. पण डीएनए कोण आहे, आपल्या बॉडीतला जो राजा म्हणतात तो असणार आहे डीएनए. डीएनए कडे इन्फॉर्मेशन आहे. पण प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती होते सायटोप्लाझम मध्ये. आणि डीएनए कुठे असतो, न्यूक्लियस मध्ये. तर न्यूक्लियस मधला डीएनए सायटोप्लाझम मध्ये जाऊन करणार आहे का प्रोटीन सिंथेसिस, ऑब्विसली नाही. तर मग याला जर प्रोटीन सिंथेसिस करायचे आहे तर मध्ये एक त्याला पाहिजे आरएनए. हा डीएनए आहे, आरएनएच्या मदतीने प्रोटीन सिंथेसिस करतो, प्रोटीन्स बनवतो. आणि ही जी प्रोसेस आहे हिलाच म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस बाय डीएनए थ्रू आरएनए. इथे आरएनए मध्ये हेल्प केलेली आहे, त्यामुळे डीएनए ने बनवलाय, ठीक आहे, प्रोटीन्स. आरएनए ने फक्त हेल्प केली. सो ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ. सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ हाच आहे, ठीक आहे. तर इथे काय होते, सर्वात पहिले इथे जे डीएनएचा स्ट्रँड आहे हा डीएनएचा स्ट्रँड एकमेकांमध्ये असा झालेला असतो टँगल फॉर्म. तर हा जर डीएनएचा याला पहिले आपल्याला सेपरेट करावं लागेल. आणि हे सेपरेट करण्यासाठी एक एन्झाईम आवश्यक आहे, आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेज येईल तेव्हा हे जे डीएनएचे दोन्ही स्ट्रँड आहेत ते एकमेकांपासून असे दूर जातील. एवढा भाग थोडासा सेपरेट झाला की मग जो एका टाइमला एकच स्ट्रँडवर आपल्याला एमआरएनए बनवता येतो. दोन भाग सेपरेट झाले मग इथून एमआरएनए बनण्याची सुरुवात होते. एक एक न्यूक्लिओटाइड इथे ऍड होत जातो एमआरएनए वर. आणि जे ऍड होणार आहे न्यूक्लिओटाइड तो डीएनएच्या या सिक्वेन्सच्या कॉम्प्लिमेंटरी असला पाहिजे. कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स म्हणजे काय, डीएनए वर आणि आरएनए वर. पाहू आपण, डीएनए मध्ये ए जर असेल तर त्याच्या समोर पाहिजे टी, आणि जी असेल त्याच्या समोर सी. आणि आरएनए मध्ये तेच थायमिनच्या जागी असतो युरॅसिल. म्हणजे ए च्या समोर काय पाहिजे, यू, आणि ग्वानिनच्या समोर सायटोसिन. दोन्ही मध्ये सेम आहे, ठीक आहे. ए च्या समोर असेल टी डीएनए मध्ये आणि आरएनए मध्ये ऍडेनिनच्या समोर असेल युरॅसिल. तर आपल्याला ह्या सिक्वेन्स पाहायचा इथे. इथे पहा, इथे तुम्हाला आहे ए असेल तर एच्या समोर इथे जो न्यूक्लियोटाइड ऍड होणार आहे एमआरएनए मध्ये तर तो कोणता होणार असेल, एच्या समोर आपल्याला यू घ्यायचा आहे. मग एमआरएनए मध्ये इथे यू. देन इथे सी असेल तर सी च्या समोर काय असायला पाहिजे, जी. अशा प्रकारे ही कोडिंग होत असते. अशाच कोडेड फॉर्म मध्ये हा जो मेसेज आहे हा एमआरएनए म्हणजेच काय, मेसेंजर आरएनए, हा घेऊन जातो पुढे. पुढे म्हणजे कुठे, हा न्यूक्लियसच्या बाहेर जातो सायटोप्लाझम मध्ये. आणि हा जेव्हा सायटोप्लाझम मध्ये येतो तेव्हा तिथून सुरुवात होते ट्रान्सलोकेशनच्या प्रोसेसची. इथपर्यंत जी पाहिली एमआरएनए सिंथेसिसची प्रोसेस ती झाली आपली ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस. आपल्याला सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ मध्ये काय शिकायचं आहे, आपल्याला एंड प्रोडक्ट आहे प्रोटीन. प्रोटीन बनवायचं आहे, हा आहे सेंट्रल डोग्मा हा आपला, ठीक आहे. तर आपण डीएनए
पासून प्रोटीन बनवणार आहे विथ द हेल्प ऑफ RNA. पहिले आपण ट्रान्सक्रिप्शन मध्ये mRNA सिंथेसिस करून घेतला. देन हा mRNA येणार आहे न्यूक्लियस मधून बाहेर आला सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम मध्ये आल्याच्या नंतर त्याला बनवायचे आहेत प्रोटीन्स. तर प्रोटीन्सचा जो सगळ्यात छोटा युनिट असतो तो असणार आहे अमायनो ऍसिड. आणि अमायनो ऍसिडची चेन बनवण्यासाठी इथे त्याला काय काय करावं लागतं ह्या mRNA ला पहा. mRNA जेव्हा आला तेव्हा तो हेल्प मागतो की मला आता प्रोटीन सिंथेसिस करायची आहे अमायनो ऍसिड्सला. अमायनो ऍसिड्स इकडे तिकडे सायटोप्लाझम मध्ये पडलेले आहेत, त्यांना जवळ जवळ आणायचे. मग त्यासाठी त्याला हेल्प करण्यासाठी इथं येतो रायबोझोम. रायबोझोम आला की रायबोझोम आल्याच्या नंतर इथे tRNA काय करतो, हे जे अमायनो ऍसिड सायटोप्लाझम मध्ये इकडे तिकडे पडलेले आहेत त्यांना इथे घेऊन येतो आणि ह्या tRNA वर असतात अँटीकोडॉन. हे अँटीकोडॉन आणि हे कोडॉनची बेस पेअरिंग होते. तेव्हा मग हा जो अमायनो ऍसिड आलेला आहे ते इथे येतात आणि हे असेच tRNA कनेक्ट होऊन अशी एक चेन बन जाते अमायनो ऍसिडची. आणि हे अमायनो ऍसिड एकमेकाला कनेक्टेड होतात. तो बॉन्ड असतो पेप्टाइड बॉन्ड. आणि पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन साठी हेल्प करतो इथे rRNA, रायबोझोमल RNA. ठीक आहे. देन हे जेव्हा एकमेकापासे असे खूप सारे अमायनो ऍसिडची चेन होते, खूप सारे अमायनो ऍसिड असे खूप सारे कॉम्प्लेक्स चेन्स मिळून बनतात कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. अशा प्रकारे फॉर्मेशन होतो कॉम्प्लेक्स प्रोटीन्सचं. पण इथे तुम्हाला हे कोडॉन दिसत असतील की हे कोडॉन, हे तीन कोडॉनचे जे बेस पेअरिंग होत आहेत दिसत आहेत पहा. हे जे 3 कोडॉन आहेत हे ते 3 कोडॉन याला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. आणि ह्या ट्रिपलेट कोडॉन नुसारच ही अशी बेस पेअरिंग होत असते. आणि ह्या ट्रिपलेट कोडॉनचं फर्स्ट टाइम सांगितलं होतं डॉक्टर हरगोविंद खुराना, जे की एक इंडियन सायंटिस्ट आहेत. आणि ह्यांना या कामासाठी ट्रिपलेट कोडॉनसाठी त्यांनी 20 अमायनो ऍसिड्स चे ट्रिपलेट कोडॉन शोधून काढले. आणि ह्या त्यांच्या कामासाठी त्यांना नोबेल प्राइज भेटलं होतं 1968 मध्ये. 1968 मध्ये जे प्राइज भेटलं होतं ते त्यांना अजून 2 सायंटिस्टच्या सोबत भेटलं होतं. तर हे झालं ट्रिपलेट कोडॉन बद्दल. ठीक आहे. हे ट्रिपलेट कोडॉन आले आणि ह्या प्रकारे आपल्याला इथे ट्रान्सलेशनची प्रोसेस झालेली आहे. मग इथे आपले एक उरलं की ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, जेव्हा हे ट्रिपलेट कोडॉनच्या वर tRNA येतात अमायनो ऍसिडला घेऊन तेव्हा इथे बेस पेअरिंग होत असते. परंतु इथे झाली मग इकडच्या पार्टवर पण राहते अशा थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन असणार आहेत. मग ह्या सर्वांच्या वर आपल्याला हे अमायनो ऍसिड आणून टाकायचे. तेव्हा हे फक्त रायबोझोम का इथेच राहायला पाहिजे का, हा रायबोझोमची मुवमेंट इकडे इकडे होत असते. तर हीच मुवमेंट ऑफ धिस रायबोझोम फ्रॉम वन एंड टू अदर एंड इन द सिक्वेन्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. ह्या ट्रिपलेट कोडॉनच्या सिक्वेन्स मध्ये ती अशी मुवमेंट होत असते. ही जी मुवमेंट होते तिलाच आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. लोकेशन त्याची चेंज होते. ही रायबोझोमची मुवमेंट होते, ह्याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. ठीक आहे. नेक्स्ट याच्यात ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ह्या तिन्ही प्रोसेस झालेल्या आहेत. आणि ह्या तिन्ही प्रोसेसलाच म्हणतात सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ. जसे की ह्या ट्रान्सक्रिप्शन मध्ये सर्वात पहिले आपण पाहिलं ही RNA पॉलिमरेज एन्झाईम काम करणार. ती काय करणार, RNA पॉलिमरेज एन्झाईम DNAचे 2 स्ट्रँड सेपरेट करणार. 2 स्ट्रँड सेपरेट झाल्याच्या नंतर mRNAचं सिंथेसिस होणार याच्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स नुसार आणि एका वेळी एकच स्ट्रँडचं ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेसमध्ये भाग घेणार. ठीक आहे. नेक्स्ट ट्रान्सक्रिप्शन कंप्लीट झाल्याच्या नंतर ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मध्ये काय, हा जो न्यूक्लियस मधून DNA आलेला आहे, न्यूक्लियस मधून जो mRNA बाहेर आलेला आहे त्यावर tRNA काय आणणार, अमायनो ऍसिड्स. आणि हे अमायनो ऍसिड्स एकमेकाला जॉईन होणार कशाने, पेप्टाइड बॉन्डने. आणि खूप सारे जेव्हा अमायनो ऍसिडच्या चेन एकमेकाला होतील जॉईन तेव्हा बनणार आहेत प्रोटीन्स, कॉम्प्लेक्स प्रोटीन्स बनणार. ठीक आहे. हीच झाली प्रोसेस ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन सिंथेसिस. आणि हा त्यामध्ये एक ट्रान्सलोकेशनचं काय होतं की हा रायबोझोमची मुवमेंट होणार जेव्हा ट्रिपलेट कोडॉन वेगवेगळे वर tRNA ऍड होणार आहे तेव्हा. ह्या पद्धतीने आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या सर्व कन्सेप्ट पाहिलेले आहेत. थँक्यू.